हॅलो गाईज, वेलकम बॅक टू अनदर व्लॉग. सो आत्ताच मी जस्ट आंघोळ वगैरे केलेली आहे मस्तपैकी. आणि आपण एक फ्लिपकार्ट मीटवरून थोडेसे पोहे वगैरे मागवलेत, जे की आपल्याला बनवायचे आहेत. कारण आपण थोडंसं झिरो ऑइलच ट्राय करतो आहे. तर ऑर्डर जरा व्यात माझी, तर त्यामुळं म्हणलं जरा आपण थोडेसे व्लॉग बनवूया. काल रात्री जरासा सीन झाला होता. निखिलचा बड्डे करायला गेला होता, तिकडे थोडेसे पोलीस वगैरे आले होते. झालं तर सीन असा की MPSC UPSC म्हणजे MPSC करणाऱ्या मुलांचं थोडंसं हे चालू होतं, आंदोलन चालू होतं. त्यांच्या पेपर थोडा सीन चालू आहे, तर त्यामुळे त्यांनी रस्त्यावरती येऊन थोडंसं एक सीन केला होता. तर त्यामुळेच थोडं पोलिसांची गर्दी वगैरे झाली होती आणि जे दिसेल त्यांना ते डायरेक्ट फटकून हाकलत होते. तसं आपल्यावर काय अशी वेळ नाही आली, आपण लगेच निघून आलो बड्डे वगैरे झाल्यानंतर. आणि झाला असा विषय की काल जिममधून येताना माझी पाण्याची बॉटल पण जिममध्येच राहिली. तर तो एक विषय, आज ते पण घ्यायचं आहे. तर आपल्या आता ऑर्डर आली की आपण लगेच पोहे वगैरे बनवूया मस्तपैकी. आणि मग एक 4-5च्या दरम्यान किंवा थोडंसं लेट आपण जिमला जाऊया. आज ऑफिस पण आहे, आज सुट्टी नाही आहे. तर ऑफिसचं पण थोडं काम आहे, ते काम पण करायचं आहे. सो आहेत भरपूर गोष्टी करायच्या. सो ते पण करायचं आता मला. मी टेबलवरतीच बसलो मस्तपैकी, म्हणलं आता काम चालू करायचं अगोदर थोडंसं ब्लॉगची स्टार्टिंग करूया, जेणेकरून आपल्याला पुढे कंटिन्यू करता येईल. पेड आहे ना. ओके, थँक्यू. सो काय, आताच माझं काम झालं आहे आणि मी निघालो आहे जिमसाठी. तर जिमसाठी मी कपडे वगैरे घातलेत, आपली बॅग भरतोय मी जिमची. तर आपली बाटली राहिली, त्यामुळे बॅगेत बाटली तर नाही आहे पाण्याची. मग आपण जिममध्ये गेल्यानंतर जिममधलंच पाणी ते रिफिल करूया आणि ते घेऊन जाऊया. बाकी शूज वगैरे तर आहेत, कारण रात्री मी जाताना निखिलकडे हीच बॅग घेऊन गेलो, म्हणलं काय काढून घेऊन टाकलं का पाहावं. हे असं नाही आला रात्री तुझे कपडे मॅसेज टाकून दिले. मी लॅपटॉप आता बंद केला आणि आपलं माईकचा पाऊच, इयरफोन्स, बाकी एखादं नॅपकिन घेतो. काल जरा घाम जास्त झालं म्हणलं आता नॅपकिन घेऊन जाऊ आपण. नॅपकिन घेतो आणि नॅपकिन घेऊन निघूया आपण जिमकडे. मित्रांनो, आपली बाटली भेटली फायनली. तर मित्रांनो, आत्ताच मी आलो रूमवरती. आपल्याला भाई जिममध्ये लय पोरांनी विचारलं की भाई चॅनलचं नाव काय, हे काय ते काय. मी मस्तपैकी त्यांना सांगितलं, पण त्यांनी आपल्या चॅनलवरच्या व्ह्यूज नाही बघाव्या. कारण 2-3 दिवस झाले व्हिडिओ टाकतोय, पण काय एवढं व्ह्यूज नाही आल्या. बघा 10-12 व्ह्यूज बघितल्या, पोरं म्हणते लायला हे पोरगं खोटं बोलते. पण असं काही विषय नाही भाई, कारण आपला चॅनल भरपूर दिवस बंद होता. आपण कधी काय टाकत नव्हतो म्हणजे कन्सिस्टन्सीमध्ये. तर आता मग टाकणार आहे आपण. तर आय होप की चॅनलला आपल्या नवीन सबस्क्रायबर पण येतील आणि व्ह्यूज पण वाढतील. तर आता आम्ही मीटिंग करतो मस्तपैकी, एक 5-10 मिनटात मीटिंग आहे माझी. त्यानंतर जरा खायचं काय ते बघूया. सहज बसलो होतो, आठवलं की आपण एक काम करू शकतो. ते व्हेज आटावाली मॅगी आणतो, त्याच्यामध्ये अराऊंड काहीतरी 350-400 काहीतरी कॅलरीज असतात. आणि चिकन आणतो 50-60 रुपयाचं. चिकन बॉईल करून त्यामध्ये टाकून आणि वरून चीज वगैरे टाकून मस्तपैकी एक अराऊंड 700-750 कॅलरीजमध्ये
एक भारी मॅगी होईल आपली. त्यामध्ये व्हेजिटेबल्स पण असतील, चिकन पण असेल, मॅगी पण असेल, मॅगी मसाला पण असेल आणि टेस्ट पण असेल आणि चीज पण असेल. तर ती रेसिपी आपण ट्राय करूया. ओके चलो फिर करू ट्राय, काय होतं बघू. नाही बघायचं काय, करणार तर मीच आहे. तर मग करूया मॅगी. मी आता चिकन घेऊन आलो. ऑलमोस्ट अराउंड 300 ग्रॅम मी चिकन आणलं आहे. हे पूर्ण चिकन ब्रेस्टचं आहे, त्यामुळे याच्यामध्ये प्रोटीन जास्त असतं. आता मी ह्याला मस्तपैकी कुकरमध्ये थोडं ब्लॅक पेपर आणि बेसिक सॉल्ट वगैरे टाकून त्याला टाकणार आहे बॉईल करायला. आणि त्यानंतर मग आपली बनवणार आहे आपण मॅगी. सो गाईज आपलं चिकन मे बी शिजलं आहे. आता ओपन करूया. ओके, तुम्हाला वाटत असेल हिरव्या कलरचं काय, कुठला माल टाकला याने. तर गाईज माझ्याकडे थोडा पुदिना राहिला होता, तर तुम्ही पुदिना टाकून दिला याच्यामध्ये. आणि हे ब्लॅक पेपरवाला आपलं चिकन रेडी आहे. तर आपण ह्याला मस्तपैकी थोडंसं असं वेगळं वेगळं करूया. तर मित्रांनो आपलं चिकन झालेलं आहे स्मॅश करून. त्याचबरोबर ह्या 2 मॅगीचे मसाले. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी आत्ताच पाहिलं की ह्या मॅगीच्या पर सर्विंगमध्ये जस्ट 228 कॅलरीज आहेत. आणि मॅगी आहे बांधलेली आट्यापासून. तर काय प्रॉब्लेम नाही आपण खाल्लं तरी. 228 कॅलरी ह्याच्या आणि चिकनच्या काहीतरी असतील, मी काउंट करून टाकतो. तर अराऊंड आपलं अंडर 400मध्येच आपला आजचा मील रेडी होतो आहे. तर हे चिकन ऑलमोस्ट मला तर माहितीच आहे किती 300+ म्हणजे 300 ग्रॅम आहे. आणि बाकी मग मी आता काय करणार आहे की मॅगीला थोडंसं बॉईल करतो. आणि त्यामध्ये मग पाणी वगैरे टाकून थोडंसं पाणी म्हणजे मी हेच चिकन शिजवलेलं जे आपला सूप होता तोच सूप यूज करणार आहे. त्यानंतर मग थोडं त्यावरती चीज टाकायचं, कारण थोडीशी थिकनेस येते मग त्या ग्रेव्हीला. बाकी मग टोमॅटो कॅप्सिकम वगैरे मी कापून ठेवलेलं आहे, ते टाकून मग आपली मॅगी बनवूया आणि मस्तपैकी एन्जॉय करूया. तोपर्यंत जर गाईज तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा आपल्या व्हिडिओला. आपले व्हेजिटेबल्स आहेत रेडी. इकडे होते आपली मॅगी बॉईल. भाई एक नंबर दिसते मॅगी. म्हणजे मॅगी टाकायची आहे यामध्ये अजून. सध्या मी चिकन टाकलं, कॅप्सिकम टाकलं, टोमॅटो टाकलं आणि त्या मॅगीसोबत आलेला मसाला, त्यामध्येच हे बीन्स वगैरे होते, वाटाणा वगैरे. चीज पण टाकलं आहे पटकन मेल्ट होईल त्यामुळं. आणि यामध्ये बस आता फक्त आपल्याला लागायची आपली मॅगी. आपली डिश होईल रेडी. गाईज झाली आपली मॅगी रेडी. आणि त्याचबरोबर आपण झिरो झिरो शुगर कोल्ड्रिंक मागवलं होतं, ज्यामध्ये कॅलरीज आहे 1 किलो कॅलरीज, जे की निग्लिजिबल आहे. सो त्याचं मी आता जस्ट हे बनवलं आहे आपलं मोहितो, थोडासा पुदिना आणि लिंबू टाकून. तर मी एन्जॉय करतो हे मील. तर आजच्या ब्लॉगमध्ये एवढं होतं मित्रांनो. उद्या भेटूया नवीन ब्लॉगमध्ये नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत आपल्या चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करायला विसरू नका. बाय बाय. सो गाईज आता मी निघालो जिमला. मस्त आपलं मस्त कशा 50 बऱ्या पाहिजे.